मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की नागपूर भारताचे लॉजिस्टिक कॅपिटल का होऊ शकलं नाही। हे आहे भारताचं हृदय म्हणून ओळखलं जाणारं नागपूर। हे नागपूर काश्मीरपासून 1500 किलोमीटर, कन्याकुमारीपासून 1460 किलोमीटर, गुजरातच्या ओखा बंदरापासून 1000 किलोमीटर आणि कोलकात्यापासून फक्त 950 किलोमीटर अंतरावर आहे। नागपूरचं हे मध्यवर्ती ठिकाण त्याला भारताची लॉजिस्टिक कॅपिटल बनवण्यासाठी खूप महत्त्वाचं ठरतं। तसंच उत्तर भारत आणि दक्षिण भारत जोडणारा महत्त्वाचा दुवा बनण्याची क्षमता नागपूरमध्ये आहे। नागपूरचा इतिहास खूप श्रीमंत आणि विविधतेने भरलेला आहे। ब्रिटिश राजवटीमध्ये नागपूर मध्य प्रांत आणि बेरारची राजधानी होतं। स्वातंत्र्यानंतर नागपूर महाराष्ट्राचं एक महत्त्वाचं शहर बनलं आणि 1960 साली महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यानंतर नागपूरला हिवाळी राजधानी घोषित करण्यात आलं। महाराष्ट्राच्या विदर्भ प्रदेशात वसलेलं हे शहर भारताच्या भौगोलिक केंद्राच्या अगदी जवळ आहे, म्हणूनच ब्रिटिशांनी इथे 0 माइलस्टोन उभारला होता। नागपूरचं हे मध्यवर्ती ठिकाण त्याच सगळ्याचं मोठं वैशिष्ट्य आहे, कारण भारताच्या 9 प्रमुख शहरांमध्ये अहमदाबाद, पुणे, मुंबई, कोची, बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता आणि नवी दिल्ली या सगळ्यांच्या नागपूर अगदी मधोमध येतं। याशिवाय नागपूर उत्तम पायाभूत सुविधा, मजबूत जोडणी आणि सरकारी उपक्रमांमुळेही खूप पुढे जात आहे। तर नागपूर भारताचे लॉजिस्टिक कॅपिटल होऊ शकतं का? पण प्रश्न असा आहे की स्वातंत्र्यानंतर 75 वर्षांनंतरही नागपूर अजूनही लॉजिस्टिक कॅपिटल का बनलं नाही? चला या दोन्ही प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया। नागपूरचं भौगोलिक स्थान त्याला लॉजिस्टिक हब बनवण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे। मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे इथून कोणत्याही दिशेला माल वाहतूक करणे सोपे आहे। 2018च्या एका रिपोर्टनुसार नागपूरच्या मध्यवर्ती स्थानामुळे इथून माल वाहतुकीचा खर्च मुंबई आणि दिल्लीच्या तुलनेपेक्षा 15 ते 20% कमी आहे। इकडची रोड कनेक्टिव्हिटी उत्तम आहे। नागपूरला NH44, NH53 यासारख्या महामार्गांमुळे जोडलेलं आहे। NH44 श्रीनगर ते कन्याकुमारी जोडतो आणि नागपूरमधून जातो, तर NH53 नागपूरला पश्चिमेकडील सुरत पोर्ट सिटीशी आणि पूर्वेकडील रायपूरमध्ये पारादीपशी जोडतो। याशिवाय समृद्धी महामार्ग नागपूरला थेट मुंबई पोर्टशी जोडतो, तर विशाखापट्टणमचा पोर्ट इथून 789 किलोमीटर अंतरावर आहे। त्यामुळे नागपूर पश्चिम आणि पूर्व किनाऱ्यादरम्यान एक प्रमुख दुवा बनतो। नागपूरची रेल्वे आणि हवाई कनेक्टिव्हिटी उत्कृष्ट आहे। नागपूर दक्षिण, पूर्व आणि मध्य रेल्वेच्या अंतर्गत एक प्रमुख रेल्वे जंक्शन आहे। हे देशभरातील वेगवेगळ्या भागांना जोडतं। नागपूरपासून मुंबई दरम्यान धावणाऱ्या मालवाहतूक गाड्या वेळेवर आणि सुरक्षितपणे माल पोहोचवतात। नागपूर हे भारतातील लॉजिस्टिक हब म्हणून विकसित होत आहे, ज्यामुळे वाहतुकीसाठी कमी खर्च आणि वेळ लागतो। डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ हवाई मालवाहतुकीसाठी महत्त्वाचं केंद्र आहे। या विमानतळाच्या विस्ताराच्या योजना सुरू आहेत, ज्यामुळे भविष्यामध्ये हवाई कनेक्टिव्हिटी आणखी सुधारेल। 2021 इकडची मालवाहतूक क्षमता 10,000 मेट्रिक टनांवरून 30,000 मेट्रिक टनपर्यंत वाढवण्याचं ध्येय ठेवलं आहे। भविष्यातल्या विस्तारामुळे मेट्रो नागपूरच्या मल्टी मॉडल ट्रान्सपोर्टला अधिक प्रभावीपणे जोडेल। या सर्वांसाठी 2005 सुरू करण्यात आलेला मिहान म्हणजे मल्टी मॉडल इंटरनॅशनल कार्गो हब आणि विमानतळ हा प्रकल्प या भागाचा विकास आणखी गतीने पुढे नेत आहे। मिहान प्रकल्प भारतातील सर्वात मोठ्या आर्थिक विकास प्रकल्पांपैकी एक आहे, ज्यामध्ये 4 प्रमुख घटक आहेत: SEZ म्हणजे विशेष आर्थिक क्षेत्र, कार्गो हब, विमानतळ विस्तार आणि निवासी व्यावसायिक विकास। हा प्रकल्प नागपूरला लॉजिस्टिक कॅपिटल बनवण्याची क्षमता ठेवतो। इथल्या सेजमध्ये IT पार्क आणि उद्योगांसाठी मोठी सुविधा उपलब्ध आहे। सेज अंतर्गत कंपन्यांना कर सवलती आणि अनुदान दिलं जातं, ज्यामुळे औद्योगिक विकासाला चालना मिळते। त्यामुळे TCS आणि इन्फोसिस सारख्या मोठ्या कंपन्या इथे आल्या आहेत। या प्रकल्पाद्वारे गोदाम व्यवस्थापन, कार्गो हाताळणी आणि मूल्यवर्धित सेवा यासाठी उच्च दर्जाच्या सुविधा दिल्या जातात, जे लॉजिस्टिक ऑपरेशन जास्त कार्यक्षम बनवतात। डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा सुद्धा विस्तार या प्रकल्पाचा भाग आहे। इथे कार्गो टर्मिनलचं क्षेत्रफळ 14,000 चौरस मीटरपर्यंत वाढवलं जात आहे। तसंच मिहान प्रकल्पाअंतर्गत निवासी आणि व्यावसायिक भागांचाही विकास केला जात आहे। मिहान प्रकल्प नागपूरच्या लॉजिस्टिक क्षमतेला मोठी चालना देऊ शकतो, हजारो नोकऱ्या निर्माण करू शकतो आणि मोठ्या गुंतवणुकीला आकर्षित करू शकतो। यासोबतच नागपूर जवळच्या वर्ध्यामध्ये असलेल्या वर्धा सिंधी ड्रायपोर्ट देखील महत्त्वाचा घटक आहे। या ड्रायपोर्टमुळे थेट निर्यात सोपी झाली आहे। यामुळे लॉजिस्टिक खर्च कमी होतो आणि स्थानिक शेतकरी आणि व्यावसायिकांना त्यांच्या उत्पादनासाठी चांगले दर मिळतात। वर्धा ड्रायपोर्ट या विषयावर आम्ही व्हिडिओ आधीच बनवला आहे, तो सुद्धा तुम्ही नक्की पहा। मूळ मुद्द्यावर येऊया। GST लागू झाल्यानंतर लॉजिस्टिक कंपन्यांच्या ऑपरेटिंग कॉस्टमध्ये 8 ते 10% घट झाली आहे। तर मित्रांनो, आज नागपूरची इकॉनॉमी सुद्धा लॉजिस्टिक कॅपिटल बनवण्यासाठी योग्य आहे। नागपूर एक मोठ्या प्रमाणावर वाढणाऱ्या औद्योगिक बेसचं साक्षीदार ठरत आहे, जिथे कंपन्या त्याच्या मॅन्युफॅक्चरिंग आणि डिस्ट्रीब्युशन सेंटर उभं करत आहेत। ऑटोमोटिव्ह, टेक्स्टाईल, फार्मास्युटिकल आणि फूड प्रोसेसिंग सारखे महत्त्वाचे सेक्टर नागपूरकडे आकर्षित होत आहेत। ही औद्योगिक वाढ लॉजिस्टिक सेवांची मागणी वाढवते, ज्यामुळे मजबूत इकोसिस्टम तयार होतं। इथे लॉजिस्टिक कंपन्या उत्तम प्रकारे विकसित होऊ शकतात। उदाहरणार्थ, अनेक मोठ्या कंपन्यांनी इथे मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्स बनवले आहेत।
यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाचा मोठा वाटा आहे. त्यांच्या पुढाकारामुळे नागपूरच्या लॉजिस्टिक इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मोठी प्रगती झाली आहे. नागपूरला भारताची लॉजिस्टिक राजधानी बनवण्याचं त्यांचं स्वप्न आहे. मल्टी मॉडल हब, ड्राय पोर्ट्स आणि रस्ते नेटवर्कच्या विकासावर त्यांनी विशेष भर दिला आहे. त्यांनी नागपूरमधील वाहतूक आणि लॉजिस्टिक क्षेत्रामध्ये जागतिक दर्जाच्या सुधारणा आणण्यासाठी प्रभावी धोरणं राबवली आहेत. पण इतक्या सगळ्या फायद्यानंतर सुद्धा नागपूर अजूनही लॉजिस्टिक कॅपिटल का बनू शकलेलं नाही, यामागे 3 मुख्य कारणं आहेत. पहिलं कारण आहे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये विलंब. इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्पांमध्ये झालेल्या विलंबामुळे नागपूरचं लॉजिस्टिक पोटेन्शियल पूर्णपणे विकसित होऊ शकलं नाही. उदाहरणार्थ मिहान प्रकल्प 2005 मध्ये सुरू झाला, पण अजूनही अनेक अडचणी आहेत. जमीन अधिग्रहणामध्ये विलंब, पुरेशी फंडिंग नसणे आणि नोकरशाहीतील अडथळ्यांमुळे प्रकल्प हळू प्रगती करतो आहे. दुसरं कारण आहे स्पर्धात्मक दबाव. मुंबई, चेन्नई, दिल्ली यासारख्या लॉजिस्टिक हबसोबत स्पर्धा नागपूरसाठी मोठा अडथळा आहे. उदाहरणार्थ मुंबईचं JNPT पोर्ट आणि दिल्लीचं ICD तुघलकाबाद पोर्ट खूप पूर्वीपासूनच आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी प्राधान्याचं ठिकाण आहे. तिसरं कारण आहे कमकुवत धोरणांची अंमलबजावणी आणि प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंटची कमतरता. मिहान प्रकल्पासारख्या उपक्रमांमध्ये पुरेशा निधीच्या अभावामुळे प्रगती मंदावली आहे. 2020 मध्ये प्रकल्पामध्ये झालेल्या विलंबामुळे अनेक बिझनेसमॅनचा विश्वास कमी झाला, ज्यामुळे खाजगी गुंतवणूक कमी झाली. मित्रांनो, या सर्व अडचणी असूनही नागपूरकडे लॉजिस्टिक कॅपिटल बनण्याची मोठी क्षमता आहे. योग्य धोरणे, जलद प्रकल्प पूर्णता आणि खाजगी गुंतवणुकीमध्ये वाढ झाली तर नागपूर नक्कीच मोठं लॉजिस्टिक हब बनू शकतं. आणि मित्रांनो, नागपूर हा रेड कॉरिडॉरचा भाग आहे आणि भूतकाळामध्ये इथे लेफ्ट विंगचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर झाला होता. जरी सध्याची परिस्थिती सुरक्षित असली तरी आधी झालेल्या गोष्टींमुळे बिझनेसमॅन आणि इन्व्हेस्टरचा आत्मविश्वास कमी होतो आणि इन्व्हेस्टमेंटला उशीर होतो. आता पाहूया कोणते सोल्युशन आहेत ज्याने नागपूर लॉजिस्टिक कॅपिटल बनू शकेल. नागपूरला लॉजिस्टिक हब बनवण्यासाठी काही महत्त्वाची पावलं उचलणं गरजेचं आहे. पहिला आहे इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्प वेळेवर पूर्ण करणं. मिहान प्रकल्पाचं उरलेलं काम फास्ट ट्रॅक करणं गरजेचं आहे. दुसरं आहे नोकरशाही अडथळे दूर करणं. नोकरशाही प्रक्रियांमधील अडथळे दूर करून प्रकल्प वेगाने पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. तिसरं आहे खाजगी गुंतवणूक आकर्षित करणं. टॅक्स इन्सेंटिव्ह आणि सबसिडीसारख्या योजना आणून खाजगी गुंतवणूक वाढवता येईल. चौथा आहे धोरणांची अंमलबजावणी. सेटसाठी आकर्षक धोरणं आणि रेग्युलेटरी फ्रेमवर्क साधा करणं गरजेचं आहे. पाचवा आहे आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब. स्मार्ट वेअरहाऊसिंग आणि IT सोल्युशनसारख्या टेक्नॉलॉजीचा वापर करून कार्यक्षमता वाढवणं आणि खर्च कमी करणं. मित्रांनो, नागपूरचा हा प्रवास एका साध्या शहरापासून भारताचं लॉजिस्टिक कॅपिटल आणि त्यानंतर इंटरनॅशनल लॉजिस्टिक हब बनण्याची कथा प्रेरणादायी ठरू शकते. शहराचं भौगोलिक स्थान, मजबूत इन्फ्रास्ट्रक्चर आणि सरकारी पुढाकार यामुळे नागपूर एक मजबूत लॉजिस्टिक सिस्टम तयार करण्यामध्ये सक्षम आहे. आता नागपूर आपल्या धोरणात्मक पुढाकार आणि तांत्रिक प्रगतीसोबत भारताच्या लॉजिस्टिक नेटवर्कला नवी उंची गाठण्यासाठी सज्ज आहे. नागपूरसारख्या शहरांमुळे भारताला जागतिक मंचावर एक अग्रगण्य आर्थिक महासत्ता बनवण्याचं स्वप्न पूर्ण होईल. नागपूरचं हे यश भारताच्या प्रगतीचं प्रतीक असेल आणि या दोघांचं भविष्य निश्चितच उज्ज्वल आहे.